हॅलो, आज बनवलेले आहे कडवेवाल आणि पडवळाची भाजी। ही कोकणी पद्धतीची भाजी आहे। ह्याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात घातला जात नाही। हे आहेत कडवेवाल, हे असे दिसतात। दुसरे अजून एक असतात ते पांढरे पावटे, हे कोकणात विशेषतः मिळतात। तर हे सकाळी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजवलेले आहेत। त्यानंतर संध्याकाळी त्यातलं पाणी काढून टाकलं आणि त्याला मोड येण्यासाठी ठेवून दिले। जसे आपण बाकीचे कडधान्य भिजवतो त्याचप्रमाणे इथे आता छान हे असे मोड आलेले आहेत दुसऱ्या दिवशी। त्यानंतर यामध्ये काय करायचं, उसळ करण्यापूर्वी यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे। 10 मिनिटं असं पाण्यात ठेवली की आपल्याला त्याचं साल काढणं अगदी सोपं होऊन जातं। आता व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी इझिली याची साले निघतात आणि त्याचे मोड सुद्धा तुटत नाहीत। असे छान आता मी हे सगळ्याची साल काढून घेतलेली आहे। आता याची उसळ करायला घ्यायची आहे। उसळ करण्यासाठी मी गॅसवर आता एका कढईमध्ये 1-1.5 चमचा तेल ठेवलेला आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी छान तडतोड दिली। त्यानंतर पाव चमचा हिंग घातला, 5-6 कढीपत्ता घातले। त्यानंतर खलबत्त्यामध्ये अगदी अर्धा चमचा जिरं, थोडंसं आलं आणि 2 हिरव्या मिरच्या ह्या कुटून घेतलेल्या आहेत ते सुद्धा घातलं। यामध्ये लसूण वापरलेला नाही आहे। हे छान तेलावर परतून घेतलं। अर्धा चमचा हळद घातली, छान मिक्स करून घेतलं आणि आता आपण जे सोललेले वाल होते ते घातले। आता हे तेलावर छान परतून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे। हे फोडणीमध्ये सुरुवातीला छान परतून घ्यायचं आहे 2-3 मिनिट। 2-3 मिनिट परतून झाल्यानंतर हे झाकून ठेवलं। 1-2 मिनिटं वाफ येऊ द्यायची आहे त्याला। पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे। पाणी न घालता सुरुवातीला असं 1-2 वेळा केल्यानंतर अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे आणि हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं आणि आता पाणी होण्याची थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे। खूप पाण्याचा वापर केलेला नाही आहे। आता हे छान मिक्स करून घेतलं। वाल हे थोडेसे अर्धवट शिजलेले आहेत। ह्या स्टेजला आधी चिरून ठेवलेले हे पडवळ घातलेले आहेत। इथे मी एक मध्यम आकाराचा पडवळ घेतलेला आहे। ही भाजी मी 2 जणांसाठी करते। आता हे पडवळ परतून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकून ठेवणार आहे 1-2 मिनिट। त्यानंतर पुन्हा 1-2-3 चमचे पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून पुन्हा एकदा उकळी येऊ द्यायची आहे। सुरुवातीला खूप जास्त पाण्याचा वापर केलेला नाही, कारण की आपल्याला ही रस्सा भाजी वगैरे करायची नाही, ही सुकी भाजी करायची आहे। त्यामुळे अगदी जास्त एकदम पाण्याचा वापर केलेला नाही आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ हे भाजी पूर्ण शिजत आल्यावर घालायचं आहे, कारण त्याची क्वांटिटी कमी होते, म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो। अगदी थोडासा गुळाचा वापर केलेला आहे। अगदी छोटासा गुळाचा खडा घातलेला आहे। त्यानंतर 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे। हे सगळं मिक्स करून घेतलं। आता इथे बघू शकता हे पडवळ शिजलेलं आहे ऑलरेडी। हे वाल पण शिजलेले आहेत। आता यामध्ये घालायचं आहे ओल्या नारळाचा चव। हा सरळ हाताने वापरायचा आहे, कारण की त्याच्यामुळे छान चव येते। हे छान मिक्स करून घेतलं आणि आता पुन्हा एक छान वाफ येऊ द्यायची आहे। ही कोकणी पद्धतीची वाल पडवळाची भाजी आहे आणि अशा अनेक कोकणी रेसिपीज मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। वाफ आलेली आहे छान। वाल आणि पडवळ शिजलेले आहेत। त्यावर थोडी कोथिंबीर घातली आणि आता ही भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय।